आता रोज रोज बोराके कॉलेजचे लेक्चर करून मी तर झालेलो होतो बोर, आणि माझ्या मित्राचं म्हणणं होतं की आपल्याला काहीतरी अचानक भयानकरीत्या एकदम खतरनाक काम करायचं. आता आम्ही जो कुटाणा केला होता तो तर इतका खतरनाक नव्हता, पण तुम्ही जर बोराके आणि सिटीजन कॉलेजमध्ये शिकताय तर तुम्हाला माहितीच आहे की सिटीजन कॉलेज किती स्ट्रिक्ट आहे. आता सिटीजन कॉलेज आमच्या बोराकेपेक्षा सुद्धा जास्त स्ट्रिक्ट आहे, ही गोष्ट तर आम्हाला मान्य नव्हती, म्हणून आम्ही गेलो होतो डायरेक्ट सिटीजन कॉलेजमध्ये. आता आमची एंट्री तर सक्सेसफुली झाली होती, पण आम्हाला इथंच थांबायचं नव्हतं, आम्हाला डायरेक्ट सिनियरचे लेक्चर करायचे. आता हे कॉलेज आमचं शेजारी कॉलेज असून सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं की हे कॉलेज इतकं मोठं आहे. असो, त्याची आपल्याला काय घेणं देणं नव्हतं, आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम होतं म्हणजे सिटीजन कॉलेजचे लेक्चर करणं. आता मी लेक्चरला तर जाऊन बसलो होतो आणि कोणाला कळलं पण नव्हतं की मी बोराके कॉलेजचा विद्यार्थी आहे म्हणून. आणि माझ्या मित्राचं म्हणणं होतं की मॅडमनी तुझे व्लॉग बघितलेले दिसते, मॅडमचं सारखं लक्ष आमच्याकडे होतं. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर मी माझ्या मनाला धीर दिला आणि थोडा वेळ माझं हृदय बाहेर काढून ठेवल्यानंतर एका सज्जन विद्यार्थ्यासारखे अकाउंटचे लेक्चर केले आणि त्याचे थोडेफार नोट्स सुद्धा लिहून घेतले. त्यानंतर आम्ही जाऊन बसलो डायरेक्ट दुसऱ्या लेक्चरला, आणि शेवट बसलो होतो म्हणून आमचं तर सगळं डोक्याच्या वरतून चाललं होतं, पण आमच्या दोघांची ऍक्टिंग इतकी भारी चालू होती की शिक्षकांना असं वाटत असेल की आमच्या डोक्यात सगळं डायरेक्ट पुस्तकात छापून निघतंय की काय. आता आमच्या डोक्यामध्ये पुस्तक छापतीन आम्ही इतके हुशार तर नव्हतो, पण वर्षभराचं सिलेबस वहीमध्ये छापून आपण सक्सेसफुली निघालो होतो कॉलेजच्या बाहेर. आणि सिटीजन कॉलेजमधून हा ब्लॉग कोण कोण बघताय मला कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मग आपण आपल्या बेरोजगार संघटनेची भेट घेतो, आणि त्यानंतर मग आपल्याला आपले फॅन्स लोक भेटायला आले होते, त्यांची पण एकदम अचानक भयानकरित्या भेट घेतल्यानंतर आपण निघतो डायरेक्ट घराच्या दिशेने. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा मला.